आपण बोलणार आहोत एका शॉर्ट सिरीजद्वारे इमोशन डिसरेग्युलेशन बद्दल. आज आपण बघणार आहोत की इमोशन डिसरेग्युलेशन म्हणजे नक्की काय. असे इमॅजिन करा की एक नीता नावाची मुलगी आहे जी 18-19 वर्षांची आहे आणि तिच्या पार्किंग स्पॉटमध्ये कुणीतरी वेगाने गाडी लावली आहे जे तिने पाहिलं. हे पाहिल्यावर तिला इतका प्रचंड राग आला की तिने जवळची एक कुंडी उचलली आणि त्या गाडीवर फेकून मारली. नाव यू कॅन इमॅजिन की ही जी रिॲक्शन आहे, इमोशनल रिॲक्शन फॉर दिस पर्टिक्युलर सिच्युएशन, ही खूप फास्ट आणि खूप इंटेन्स आहे, जी त्याच्याशी प्रपोर्शनेटच नाही आहे. अशा वेळेला त्याला म्हणतात इमोशन डिसरेग्युलेशन. जेव्हा एखादा इमोशनल एक्सपिरियन्सवर माणसाचं जे एक्सप्रेशन आहे ते खूप इनअप्रोप्रिएट किंवा इंटेन्स आहे, किंवा इमोशन्स रेग्युलेट किंवा मॅनेजच करता येत नाही आहेत, तर ते आहे इमोशन डिसरेग्युलेशन. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की टीनेजर्समध्ये इमोशन डिसरेग्युलेशन कसं दिसतं. थँक्यू.